भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय आणि वैचारिक गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही विनम्र असं अभिवादन करून वासुदेव बळवंत फडकेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। माझ्या समोर बसलेल्या ताईच्या बटव्यामध्ये मान्यवरांच्या पाकिटामध्ये असलेल्या रक्कम रुपये 1 पासून ते रक्कम रुपये 500 पर्यंत या प्रत्येक नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या देशातील पहिली मागासवर्गीय विद्यार्थिनी पहिली मागासवर्गीय शिक्षिका मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी या राज्यासाठी आणि गावागावासाठी ज्या ज्या मागवीरांनी आपलं बलिदान दिलं अशा तमाम ज्ञात अज्ञात सर्वच मागवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व मान्यवरांना आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींना या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर आज आपल्या सर्व भारतीयांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे। 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे। सर्व जनतेचे हक्क या 26 जानेवारीच्या 1950 ला आपल्याला प्राप्त झाल्यानंतर खरं तर मस्के साहेब या ठिकाणी आपण आलात, मी आपला वेळ घेणार नाही। अत्यंत या ठिकाणी प्रवास करत असताना देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली। या देशामध्ये घटना अस्तित्वात येऊन 75 वर्ष पूर्ण झाली। आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना मात्र खऱ्या अर्थाने हा मातंग समाज अनेक वर्ष जे प्रजासत्ताक या घटनेने जे आम्हाला जे आरक्षण 1950 ला दिलं, दुर्दैवाने मात्र आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अद्यापपर्यंत ते आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळत नव्हता। मात्र आम्हाला गर्व वाटतो, अभिमान वाटतो की या देशामध्ये पहिल्यांदा या राज्याचं मुख्यमंत्रीपद, महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद आदरणीय वंदनीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आलं आणि मागील 2.5 वर्षामध्ये मातंग समाज जो 1950 सालापासून ज्याला आपले आरक्षण या ठिकाणी मिळत नव्हतं, तो आरक्षणाचा निर्णय आपल्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे। शिंदे साहेब आगे बढ़ो, मला खऱ्या साहेब आगे बढ़ो। 1947 ला देश स्वतंत्र झाला, मात्र 1950 ला या ठिकाणी जे हक्क आणि अधिकार या ठिकाणी नागरिकांना मिळाले त्यामध्ये हा मातंग समाज देखील होता। मात्र गेल्या 75 वर्ष आम्ही या ठिकाणी आरक्षणाच्या लाभाची वाट पाहत असताना मात्र 75 वर्षामध्ये या राज्यामध्ये असलेल्या विविध पक्षाच्या आघाडीच्या सरकारने या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय दिला नाही। मात्र निश्चित या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी युतीच्या काळामध्ये मातंग समाजाला या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय घेतला। त्याचसोबत त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आज पुण्यामध्ये आद्य क्रांतिगुरु लवजी वसंत साळवे यांचं समाधीच्या ठिकाणी स्मारकाचं काम सुरू आहे। वाटेगावला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी चिराग नगरमध्ये देखील या ठिकाणी लवकरच स्मारकाचं काम सुरू होतंय। अनेक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आमच्या समाजासाठी या ठिकाणी महायुतीने आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत। आम्हाला गर्व आणि अभिमान वाटतो की या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये दलितांसाठी आरटीची स्थापना करण्यात आली होती। मात्र मातंग समाजाला शिक्षणामध्ये तिथं न्याय मिळत नव्हता। अनेक वर्ष आम्ही अनेक सरकारकडे या ठिकाणी मागणी करत होतो, आम्हाला स्वतंत्र आरटीची स्थापना करून द्या। मात्र आमचं दुखणं कुणीही ऐकलं नाही, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। मात्र ज्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आरटीची स्थापना देखील महायुतीच्या सरकारने केलेली आहे। निश्चित
महायुतीने पहिल्यांदा मातंग समाजाला या ठिकाणी भरभरून दिलं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये मग लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, मातंग समाजाने देखील साहेब या ठिकाणी भरभरून महायुतीला या ठिकाणी मताचं दान दिलेलं आहे. निश्चित या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडत असताना या ठिकाणी पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आपल्या आदरणीय पाठकजी साहेब असतील आपल्या नेतृत्वामध्ये, या ठिकाणी शांतीनगरमध्ये अत्यंत आद्य क्रांतिगुरू लवजीवनराव साळवे यांच्या नावाने या ठिकाणी आज चौक उभारलेला आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या ठिकाणी अभ्यासिका देखील सुरू केलेल्या आहे. निश्चित या ठिकाणी आपण या समाजाच्या प्रति जे आपण प्रेम दाखवलं, जी भावना या ठिकाणी व्यक्त केली, निश्चित लवजी शक्ती सेना आपल्या पाठीशी आणि समाज देखील आपल्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहे. मात्र या ठिकाणी जाता जाता साहेब एकच सांगतो की मातंग समाज असा समाज आहे की त्याचं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक युगामध्ये योगदान राहिलेलं आहे. अगदी त्रेतायुग असेल, द्वापरयुग सतयुग असेल किंवा द्वापरयुग असेल किंवा कलियुगापर्यंत या माझ्या मातंग समाजाने या देशासाठी आणि गावागावासाठी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे. आपण या ठिकाणी जर मातंग समाजाचा इतिहास पाहिला, प्रचंड फार मोठा इतिहास असलेला हा मातंग समाज आहे. मात्र दुर्दैवाने आज आत्मगतीला तो समाज गेला. 99% माझा समाज आज झोपड्यामध्ये राहतो. अनेक वर्ष अनेक सरकारकडे आम्ही मागण्या करत असताना मात्र दुर्दैवाने या ठिकाणी आम्हाला न्याय कोणीच दिला नाही. मात्र महायुतीच्या सरकारने या ठिकाणी या मातंग समाजाला न्याय दिलेला आहे. निश्चित मातंग समाज इथून पुढे देखील आपल्या महायुतीच्या मागे खंबीरपणे उभा राहील. फक्त जाता जाता मातंग समाजाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी महत्त्व मी सांगतो साहेब, थोडक्यात सांगतो की देश स्वतंत्र झाला 1947ला. मात्र त्याची मुहूर्तमेढ जर कुणी लावली असेल तर ती आद्य क्रांतिगुरू लवजीवनराव साळवेंनी. त्यांचा जन्म झाला 14 नोव्हेंबर 1794ला पुण्याच्या पुरंदरच्या ठिकाणी. त्यांचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी पेशव्यांकडे त्यांचे वडील राघोजी साळवे हे त्या ठिकाणी पेशव्यांच्या मराठीच्या सैन्यामध्ये होते. ज्यावेळी खडकीला 25 नोव्हेंबर 1817ला जी लढाई झाली, त्या लढाईमध्ये लवजीवनराव साळवेंचे वडील राघोजी साळवे यांना वीर मरण आलं आणि त्याच ठिकाणी लवजीवनरावांनी शपथ घेतली की जगेन तर स्वराज्यासाठी, देशासाठी आणि मरेन तर देशासाठी. त्यांनी ती शपथ पूर्ण करण्यासाठी साहेब सन 1822ला पुण्याच्या गंजपेठला त्या ठिकाणी त्यांनी तालीम उभी केली आणि त्या तालमीच्या माध्यमातून साहेब एकमेव तालीम या देशातली होती. सगळ्यात पहिली क्रांती शाळा पुण्यातल्या गंजपेठमध्ये आद्य क्रांतिगुरू लवजीवनराव साळवेंनी सुरू केली. त्या क्रांती शाळेच्या माध्यमातून त्यांनी असंख्य समाज सुधारणा घडवले. एका बाजूला ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, गोरा परस्पे असतील, सदाशिवराव गोवंडे असतील, असे अनेक समाजसेवक त्या क्रांती शाळेतून निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला या देशामध्ये बसलेल्या ब्रिटिशांना या देशातून हकलण्यासाठी दुसऱ्या बाजूला त्यांनी क्रांतिकारकांची फळी निर्माण केली. त्या क्रांतिकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडके असतील, केरू नाना छत्रे असतील, असे असंख्य क्रांतिकारक त्याच क्रांती शाळेतून निर्माण केले. एका बाजूनी समाज सुधारणेचे नेते या ठिकाणी निर्माण होत असता देशातल्या या ब्रिटिशांना हद्दपार करण्यासाठी क्रांतिकारकांची फळी निर्माण करणारी ही क्रांती शाळा या पुण्यातल्या गंजपेठमध्ये सुरू केली. ती म्हणजे सन 1822 साली साहेब. तो काळ असा होता की 1818ला अखंड हिंदुस्थानावरती ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली आणि अखंड हिंदुस्थानावरती जेव्हा ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली तेव्हा या ब्रिटिशांच्या विरुद्ध कोणी बोलत नव्हतं साहेब. कुठलाही राजा महाराजा, कुठलाही शूरवीर या ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस करत नव्हतं. मात्र सगळ्यात पहिलं जे धाडस दाखवलं ते आद्य क्रांतिगुरू लवजीवनराव साळवेंनी 1822ला क्रांती शाळा निर्माण करून साहेब. त्याच्यानंतर या ठिकाणी या शक्ती सेनेचा त्याच्यानंतर तुम आगे बढ़ो, मस्के साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय लहूजी, जय लहूजी. धन्यवाद. या ठिकाणी या आजच्या दिनाचं महत्व, त्या अनुषंगाने लवजी वस्तादांचा इतिहास आणि लवजी वस्तादांच्या नावे झालेलाच हो, त्यामुळे थोडासा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं होतं. आदरणीय खासदार साहेब आणि पाठक साहेब या ठिकाणी आहेत. या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अनेक आमच्या समाजातले नेते मंडळी या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. निश्चित या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कष्ट घेतलं, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ते शासन असेल, प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमची सर्व टीम
त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय लवजी. धन्यवाद भाऊ, फार सुंदर असं आपण मार्गदर्शन केलं. आता